नवापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांचा आढावा. जलजीवन मिशन, 100 खाटांचे रुग्णालय, सिटी स्कॅन, रस्ते, वीज व रंगावली धरणाच्या प्रश्नावर चर्चा. नवापूर तालुक्यातील विविध विकास कामे व शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे संयुक्त आढावा बैठक झाली. यावेळी तालुक्याच्या विकासासाठी मूलभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांचे स्मृतीपत्र तसेच विधानसभा व विधान परिषदेच्या शोकप्रस्तावांच्या प्रती आमदार शिरीषकुमार नाईक यांना प्रदान करण्यात आल्या. पालकमंत्र्यांच्या स्वागतावेळी ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, आमदार शिरीषकुमार नाईक, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, उद्योजक विपिनभाई चोखावाला यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी शासकीय योजनांची माहिती सादर केली. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, उपविभागीय अधिकारी BA कापसे, प्रतिभा शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दिलीप गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जलजीवन मिशनची प्रलंबित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे 50 वरून 100 खाटांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सिटी स्कॅन मशीनची तर भरतभाऊ गावित यांनी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची मागणी केली. अस्थिरोग शल्यचिकित्सकाच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्याबाबतही चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात, बेडकी कोंडाईबारी रस्त्याची दुरवस्था, चरणमाळ घाटातील रस्ते तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेतील सुमारे 1600 प्रस्तावांवर चर्चा झाली. चिंचपाडा वन क्षेत्रपाल प्राशा पगार यांनी वनविभागाच्या कामांचा आढावा सादर केला. वन्य प्राणी व वनवा प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, अभियंता कापसे, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, वीज अभियंता शेख यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली. नवापूर शहरातील वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. तसेच रंगावली धरणाचे पाणी वळविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनीही पालकमंत्र्यांना निवेदन देत स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी केली. वन हक्कधारकांना कर्ज पुरवठा, कृषी व आदिवासी विकास विभागातील रिक्त पदे आणि निधी अभावी रखडलेल्या कामांवरही चर्चा झाली. पाऊस पडला की एवढे मोठे 1-1 फुटाचे खड्डे पडले. म्हणजे जर आपण म्हणतो तर पहिल्यापासूनच रस्ता खराब आहे, तो थोडासा अजून यावर. आणि एक पूल आहे वाकीपाड्याजवळ, जवळपास 1 वर्षापासून तो एक वर्ष पण टिकला नाही. एकदम बगदाळ पडला त्या पुलाला. उत्कृष्ट दर्जाचं काम झालं, आता तरी व्यवस्थित करून पालकमंत्री म्हणून वाटतं 4था महिना सुरू झालेला आहे. आता यापूर्वीच मी सांगितलं की बाबा महिन्याला मी एकदा किमान येणार आणि त्यामध्ये एक तालुका आपण करणार आणि या तालुक्याची माहिती पालकमंत्री म्हणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. गेल्या वेळा आपण शहादाला आपण घेतला, आता यावेळेला नवापूर, पुढच्या वेळेला दुसरा तालुका, किंवा आपल्याला या जिल्ह्याची सगळी ओळख व्हावी. आदिवासी बहुल जिल्हा आहे, अतिशय गरीब लोक इथे राहत आहेत आणि अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जिल्ह्याचा विकास होतोय आणि म्हणून चांगली कामं व्हावी, दर्जेदार कामं व्हावी आणि त्याची गरज आहे ती कामं व्हावी, ही या दौऱ्याच्या माझा हेतू आहे. आणि म्हणून आढावा घेत असताना तर आमचा विभाग आणि आपला विभाग यामध्ये फार फरक आहे. परंतु काही प्रामुख्यानं चांगल्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रस्ते चांगले असले पाहिजेत, अशा ज्या सुविधा आहेत आणि पालकमंत्री म्हणून जो निधी आहे तो योग्य कारणासाठी कसा खर्च करता येईल आणि चांगली कामं कशी करता येतील, हाही या दौऱ्याचा उद्देश आहे. आणि म्हणून आज आपण ही बैठक बोलावली. मला वाटते 2:30 वाजता का 3 वाजता आपण जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेणार आहोत आणि उद्या देशाचा स्वातंत्र्य दिन 80वा. या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये ज्यांना आमंत्रित केलं असेल त्यांनी उपस्थित राहावं. आपण या आढाव्याच्या बैठकीत उपस्थित झाला
आपापल्या विभागाचा आढावा आपण दिला याबद्दल मनपूर्वक मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपण ज्या वेळा पुन्हा येत जाऊ आणि या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी नंदुरबार जिल्हा हा प्रामुख्यानं विकसित करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न पालकमंत्री म्हणून माझा राहील आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपण सर्वजण उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद मानतो आणि ही बैठक संपली असं जाहीर करतो. नवापूर लोकवाहिनी न्यूज 24 मुख्य संपादक जालम सिंग गावित.